भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेधार्थ कोल्हापूर ऐतिहासिक दसरा चौकात छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यासमोर आम्ही कोल्हापूरकरच्या वतीने निषेध करून सनातनी ॲडव्होकेट राकेश किशोर यांच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले। हल्लेखोराला शिक्षा झालीच पाहिजे, न्यायव्यवस्थेचा अपमान सहन केला जाणार नाही। किशोर वकील कोण रे, त्याला पायतान मारा दोन रे अशा घोषणा देण्यात आल्या। तसेच सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर, मिरज येथे विविध पक्षांच्या वतीने आंदोलनही करण्यात आले। छत्रपती राजे शाहू महाराजांचा जय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो। या दिवाळीचं करायचं काय, खाली डोकं वर पाय। या मनवादी दिवाळीचं करायचं काय, खाली डोकं वर। सगळे दिसतात। या मनवादी दिवाळीचं करायचं काय, खाली डोकं वर पाय। या दिवाळीचं करायचं काय, खाली डोकं वर पाय। या मनवादी दिवाळीचं करायचं काय, खाली डोकं वर पाय। राज्याचे छत्रपती सर्वोच्च पद असणारे सरन्यायाधीश आदरणीय गवई साहेबांवर सुनावणीच्या दरम्यान बूट फेकण्याचा प्रयत्न काही प्रवृत्तीच्या लोकांनी केला। ही प्रतिगामी प्रवृत्ती जर परत डोकं वर काढत असेल तर याच्यावर कुठंतरी विचार करण्याची गरज आहे। आज आम्ही ज्यांना हल्ला केला त्या तिवारीच्या पोस्टरचं दहन केले। आमची केंद्र सरकारला, प्रशासनाला विनंती आहे की अशा पद्धतीचं कृत्य करून जर तो समाधान व्यक्त करत असेल तर त्याच्यावर तात्काळ कारवाई करण्याची गरज आहे। देशद्रोहाचा खटला याच्या विरोधात चालवण्याची गरज आहे आणि केवळ हा गवई साहेबांवर हल्ला नाही तर हा लोकशाहीवर हल्ला आहे, हा इथल्या संविधानावर हल्ला आहे। त्यामुळं केंद्र सरकारनं वेळेस याची दखल घ्यावी, अन्यथा आज आम्ही पोस्टर झाले उद्या दिवाळीला असं तिथं फोडल्याशिवाय कोल्हापूरकर शांत बसणार। कोर्टामध्ये जो काही प्रकार घडला, राकेश तिवारी नावाच्या वकिलानं जो बूट फेकण्याचा प्रयत्न केला आणि अशा जी प्रवृत्ती आहे या प्रवृत्तीला ठेचण्याची कुठेतरी आवश्यकता आहे। हा फक्त न्यायपालिकेचा अपमान नाही तर सरन्यायाधीश साहेबांचा फक्त अपमान नाही तर आम्ही असं म्हणतो इथल्या संविधानाचा हा अपमान आहे, लोकशाहीचा अपमान आहे आणि संविधानाचा, लोकशाहीचा जी लोक अपमान करतील त्यांना ठेचण्याची कुठेतरी आवश्यकता आहे। पुन्हा एकदा शाहू फुले आंबेडकर यांचा जो विचारधारा आहे यांची विचारधारा पसरवण्याची कुठेतरी आवश्यकता आहे आणि जो तिवारीनं जे कृत्य केलेलं आहे ते देशद्रोहाचं कृत्य आहे आणि देशद्रोहाचा गुन्हा दाखल त्याच्यावर झाली पाहिजे। आमची अशी मागणी आहे, या आज आपण कोल्हापूरमध्ये दसरा चौकामध्ये शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांना मानणाऱ्या सर्व सामाजिक संघटना, पक्ष, विद्यार्थी यांना एकत्र करून त्यांच्या पोस्टरचं, दिवाळीच्या पोस्टरचं आपण दहन केलेलं आहे आणि हे दहन करून निषेध आम्ही केलेला आहे। आमची यातून मागणी आहे की त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, कठोरातली कठोर कारवाई झाली पाहिजे। सर्वांनी संविधानाचा, न्यायपालिकेचा सन्मान राखला पाहिजे। देशामध्ये लोकशाही जिवंत असली पाहिजे आणि लोकशाहीला जी काय बाधक प्रयत्न जी लोक करतील त्यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई झाली पाहिजे, अन्यथा आम्ही कोल्हापूरकर शांत बसणार नाही। कोल्हापूरकर ज्या वेळेला अन्याय होईल त्यावेळी पायतान काढून तयार असतात। आम्ही कोल्हापूरकर असं जर प्रकार करतील पायतान काढल्याशिवाय राहणार नाही। महात्मा ज्योतिबा फुलांचा जय असो, राजश्री शाहू महाराजांचा जय असो, माता सावित्रीबाई फुलांचा जय असो, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो, सत्यशोधक अण्णाभाऊ साठेंचा जय असो। अरे हल्ला करणाऱ्या मनुवाद्याचं करायचं काय, खाली डोकं वर पाय। या देशामध्ये 1950 साली एक राज्यघटना म्हणजे भारताचं संविधान लागू झालं आणि 1927 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दुसरी जुनी राज्यघटना म्हणजे मनुस्मृती जाळून त्यावेळेला बाबासाहेब आंबेडकरांनी एक सुरुवात केली आणि 1950 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशाला संविधान नावाची राज्यघटना दिली। या संविधानाच्या आधारे सुप्रीम कोर्टाची स्थापना झाली। काल सुप्रीम कोर्टामध्ये एक अतिशय निंदनीय घटना घडली। त्या राकेश किशोर नावाच्या हरामखोर अवलादीनं काल चीफ जस्टिस ऑफ इंडिया बौद्ध समाजाचे झाले म्हणून त्यांच्या पोटात एक पोटतिकी झाली आणि त्याच्यामुळे ती जलन त्यांची बाहेर आली आणि त्या चीफ जस्टिस ऑफ इंडियाच्यावर फूट टाकण्याचा एवढी धाडस त्या माणसाची झाली आहे। खरं सांगायचं म्हणजे तर त्यांना फक्त बौद्ध समाजाचा माणूस त्या खुर्चीवर बसतोय ही त्यांची पोटदुखी झालेली आहे।
आणि 5000 वर्षापूर्वीची वर्णवर्चस्ववाद मिटवून टाकून सगळ्यांना अधिकार देऊन भारतीय संविधानाच्या माध्यमातून एखादा दलित माणूस त्या ठिकाणी खुर्चीवर बसतोय। ही खरं तर भारतीय राज्यघटनेचा विजय आहे। आज त्या राकेश किशोर नावाच्या माणसाने काल जे कृत्य केलं ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे आम्ही सर्वच्या सर्व पदाधिकारी, इथं सर्व जातीय धर्माचे लोक आहेत, इथं मुस्लिम समाजाचे लोक आहेत, मराठा समाजाचे लोक आमच्या पक्षामध्ये आहेत, बौद्ध समाजाचे आहेत, मातंग समाजाचे आहेत, ख्रिश्चन आहेत। या सगळ्यांनी आज या घटनेचा आम्ही निषेध करायचं ठरवलेलं आहे। या देशामध्ये संविधानाच्या माध्यमातून सर्व धर्मीय संभव असा एक नारा संविधानामधून आपल्याला बघायला मिळतोय आणि खऱ्या अर्थानं या ज्या राकेश किशोर नावाच्या नालायक मनुष्यानं हे जे कृत्य केले त्याबद्दल त्याला कठोर ते कठोर शिक्षा व्हायला हवी। एवढं होऊन सुद्धा तो माणूस म्हणतोय की आज सकाळी त्यांनी प्रेस दिले, मी या कृत्याचा कुठेही मला निषेध करू शकत नाही, मी जे केलंय ते बरोबरच आहे म्हणतो। अरे तू कुठली औलाद आहेस? रघुराज किशोर तुझा बाप, तू 71 वर्षाचा, तू वकील आहेस। एखाद्या अडाणी माणसाने एक कृत्य केलं असतं तर आम्ही समजून घेतलो असतो। तू सुप्रीम कोर्टात 2011 पासून वकिली करतोय, 14 वर्ष प्रॅक्टिस करतोय, 14 वर्षात कित्येक चीफ जस्टिस झाले, त्यांच्यावर कधी तू बूट टाकायचं धाडस केलं नाही। पण एक बौद्ध समाजाचा, दलित समाजाचा, अनुसूचित जातीचा मागासवर्गीय माणूस झालाय म्हणून तू हे धाडस केलं। या असल्या पांडगुळांचा हे वागणूक कधी देश सहन करणार नाही। काल देशाच्या पंतप्रधानांनी सुद्धा सांगितले हे जे कृत्य केलंय देशातल्या प्रत्येक मनुष्याच्या जिवारी लागलेलं आहे। खऱ्या अर्थानं इथं सगळे लोकांनी या गोष्टीचा निषेध केला पाहिजे। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आमच्या समाजाच्या पाठीशी 100% खंबीर आहे आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून आम्ही आज सगळे निषेध व्यक्त करण्यासाठी इथं आलेलो आहे। कालची जी घटना घडली, देश स्वातंत्र्य झाल्यानंतर 1950 साली देशामध्ये राज्यघटनेची सुरुवात झाली आणि देशाच्या सर्वोच्च ठिकाणी सर्वोच्च न्यायालय म्हणून जे स्थान आहे महत्वाचं, अशा ठिकाणी देशाचे सर्वोच्च न्यायाधिकारी भूषण गवई साहेब हे आज विराजमान झालेले आहेत। परंतु कालची घटना ही देशाला स्वातंत्र्यानंतरची पहिलीच घटना अशी आहे की न्यायाधीशांच्या सर्वोच्च न्यायालयाच्या वरती हल्ला होणं हे एकदम भयाड अशी घटना झालेली आहे। ज्या प्रथमतः मी या पाठीमागचं विश्लेषण करू इच्छितो की अशी असं घटना घडण्याचं कारण काय। गेले जे स्वातंत्र्याला पहिली घटना घडत असताना या ठिकाणी अशा प्रवृत्तींना मनोवादी विचारसरणीचं सरकार या देशामध्ये आहे म्हणून अशा घटना घडतात। म्हणून प्रथमतः मी या मनोवादी केंद्रातील भाजप सरकारचा जाहीर निषेध करतो। खरं म्हणजे या देशामध्ये स्वातंत्र्य समता बुद्धिताची घटना चालते आणि घटनेवर देश चालतो आणि घटनेच्या सर्वोच्च स्थानी असणाऱ्या भूषण गवई साहेबांच्या वरती हल्ला बोल झाला खरं म्हणजे निषेधार्थ घटना आहे। अशा लोकांच्या विचारसरणी जागेवर ठेवली पाहिजे आणि म्हणून आम्ही सर्व आंबेडकर विचारधारी, शाहू फुले आंबेडकर विचारधारी सर्व संघटनांचे पदाधिकारी एकत्र झालो आणि निषेधाचा इशारा आहे। खरं म्हणजे देशाला लाजरवाणी अशी गोष्ट घडली, असं धाडस होण्यामागे ही मनोवादी विचारसरणी, मनोवादी विचारसरणीचा जाहीर निषेध करतो। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तालुका मागासवर्गीय सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं त्यांचा निषेध करतो आणि त्या वकिलाची काल सनद रद्द केलेली असली तर पुन्हा अशा प्रवृत्तीने नाक वर करू नये, नाहीतर आंबेडकर विचारसरणी त्याला ठेचून मालिकेवर राहणार आहे। पुन्हा एकदा जाहीर निषेध करतो। आज इस्लामपूर तहसील कार्यालयासमोर वावा तालुक्यातील सर्व पुरोगामी पक्ष संघटना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला मानणारे सर्वच लोक या इस्लामपूर तहसील कार्यालयासमोर जमलेले आहेत। याचा मुख्य उद्देश असा आहे की काल या देशाचे सर्वोच्च पदावर विराजमान असणारे दलित समाजातील भूषण गवई या सर्वोच्च न्यायाधीशावरती जो भ्याड आणि जो मनोवादी विचाराचा बूटफेक हल्ला झाला, त्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आज इथे सर्व लोक जमलेले आहेत। मला खरं तर असं सांगायचं आहे की या मोदी सरकारनं या मनोवादी पिलावर जे पाळलेले आहेत त्यांना दलितांना कुठल्याही प्रकारचे सर्वोच्च पद मिळू नये, दलितांना मान सन्मान मिळू नये अशी योजना आखण्यासाठी असली कुत्री भुकायला ठेवलेले आहेत आणि या मनोवादी विचाराला हे पाठबळ देतात। तर या मोदी सरकारचा
केंद्र सरकारचा आम्ही सर्वच पुरोगामी पक्ष संघटनांच्या वतीनं जाहीर निषेध करतोय। आज या देशामध्ये असे अनेक हल्ले झाले, या देशामध्ये आजपर्यंत बरेच सर्वोच्च पदावरती विराजमान असणारे न्यायाधीश झाले, त्यांच्यावर असा आजपर्यंत भ्याड हल्ला झाला नाही। पण आज या आमच्या भूषण गवई सरांच्या वरतीच का झाला, तर ते एक दलित आहेत आणि दलित यांना पचनी पडत नाहीत।